खूपच सुंदर झालता केक. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? तर मला आली होती पायनॅपल केकची ऑर्डर. तर हे पण एक न्यू कस्टमरच होतं. ह्याच्या आधी पण त्यांनी आपल्याकडनं केक नेला होता, पण त्यांना तो आवडला होता. चॉकलेट नेलता, बट ह्यावेळेस त्यांनी पायनॅपल फ्लेवरची ऑर्डर दिली होती. त्यांच्या मुलाचा बड्डे होता. सो बॉईजचं कसं असतं की बॉईजला काय डिझाईन बनवायची, कशी करायची हे लवकर सुचत नाही. पण मुलींसाठी आपण खूप वेगवेगळ्या बटरफ्लाईज लावू शकतो, फ्लावर्स वगैरे करू शकतो, खूप काही करू शकतो. पोरांसाठी पण आपण फ्लावर्स वगैरेची डिझाईन बनवू शकतो, बट ते त्यांना सूट नाही करत. बट इट्स ओके, दुसरं काही ऑप्शन नाही आहे. तर मी लगेच करायला घेतली ही ऑर्डर आणि ½ kg केक होता हा पायनॅपल फ्लेवरचा. तर तुम्ही बघताय की बेस किती छान झाला आहे, स्पॉन्जी झाला आहे एकदम. आणि त्याला मी 3 लेयर्समध्ये कट केला आहे. सगळं एकदम प्रॉपर तयारी करून घेतली होती आणि मग लगेच केक करायला घेतला. तर काय झालं होतं, 2-3 दिवस मला बिलकुल टाईम नव्हता यूट्यूबवर ऑन यायला. मी स्टॉल टाकला होता. मी स्टॉलचे सुद्धा एक शॉर्ट अपलोड करणार आहे, तो सुद्धा तुम्हाला आवडेल, म्हणजे स्टार्ट टू एंड. आणि तो पण तुम्ही नक्की बघा आणि त्याला पण भरभरून प्रेम द्या आणि खूप सपोर्ट करा. तर अचानक लाईट पण गेली आणि एवढ्यात कसं होतं आहे की आमच्या इकडे 2-2 मिनटाला लाईट जाती येते आणि नशीब माझी क्रीम झाली आणि मग लाईट गेली. कारण क्रीमच मेन काम असतं केकसाठी. जर लाईटच नसेल तर क्रीम बनवताच येणार नाही आणि तर मग मला हाताने फेटावं लागलं असतं. तर हे झाल्यानंतर मी ह्याला क्रमकोट करून थोड्या वेळ फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवलं. जास्ती वेळ ठेवलं नाही, कारण मग क्रीम मेल्ट होण्याची शक्यता होती. लाईट येते बट खूप वेळ लागतो. तर मी थोडा वेळ ह्याला सेट व्हायला ठेवलं फ्रीजमध्ये एक छान असं क्रमकोट करून. आणि हा पण केक कस्टमरला खरंच खूप आवडला. तर क्रमकोट करून ठेवल्यानंतर तुम्ही पुढे डिझाईन बघाच, तुम्हाला डिझायनिंगचा सुद्धा पार्ट खूप आवडेल. तर क्रमकोटचा सेट होऊस तर लाईट आलीसुद्धा होती आणि मी ह्याला आउटर कवरिंग करायला घेतली. आणि आउटर कवरिंग होत आल्यानंतर शेवटला मी ह्याच्यामध्ये थोडंसं येल्लो कलरचं शेडिंग केली. पूर्ण केक मला येल्लो फ्लेवर म्हणजे कलरमध्ये नव्हता करायचा, मला फक्त शेडिंग करायची होती, कारण शेडिंगनेच लुक छान येतो केकला, कारण ते आधीमध्ये लागतं ना, सो त्यामुळं. तर पूर्ण हे झाल्यानंतर म्हणजे पूर्ण मी आधी हे कवर करून घेतलं त्याला पायपिंग बॅगला. आणि कवर करून झाल्यानंतर छान आउटर कोटिंग करायला घेतली. पूर्णच क्रीम मी यूज करून टाकली, कारण खरं तर आउटर कोटिंगला खूप सारी क्रीम लागते, बट ह्याच्यामधली एक्स्ट्राची क्रीम पण खूपच निघते. हे तुम्हाला कळेलच, म्हणजे मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेलच. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला नाही दाखवत, कारण ते पॉसिबल नाही होत. केक करायची गडबड असते, शूट पण करायचं असतं, सगळंच एकदम येतं. आणि एवढ्यात मला एवढं म्हणजे प्रमाणाच्या बाहेर ऑर्डर्स आल्या ना की मला त्याचं खरंच शूट करायला नाही भेटलं. पण मी ते तुम्हाला सगळं एकाच व्हिडिओमध्ये ॲड करून दाखवेल. त्याच्या मी व्हिडिओज शूट केल्यात, फक्त केक बनवताना व्हिडिओज नाही टाकलेत, असंच शूट केले. ते मी सगळं एकाच व्हिडिओमध्ये ॲड करून तुम्हाला दाखवेल. आणि खरंच खूप छान छान व्हिडिओज होते आणि मलाच खूप असं वेगळं वाटतंय की मी का शूट केलं नाही. मी एवढी दमले होते ना स्टॉलमुळे की मला पॉसिबल झालं नाही की मी शूट करावं म्हणून त्या केकचं. म्हणजे माझ्यामध्ये एनर्जीच राहिली नव्हती आणि मला ते केकचे ऑर्डर्स पण मिस करायचे नव्हते. सो आणि यूट्यूबवर कसं असतं की यूट्यूबवर म्हणजे कंटिन्युअसली व्हिडिओज म्हणजे पोस्ट करावंच लागतात, शॉर्ट असो किंवा व्हिडिओ असो. आणि माझा एवढ्यात 2-3 दिवसाचा गॅप तर पडलाच आहे आणि तोच गॅप मला इथून पुढे कवर करून घ्यायचा आहे. तर हा केक पण तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि तुम्ही अजून पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करून ठेवा, कारण इथून पुढचे जे व्हिडिओज, व्लॉग्स आणि शॉर्ट्स येणार आहेत ते खूप म्हणजे खूप छान छान आहेत, ते तुम्हाला नक्की आवडतील. आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करून ठेवा. कमेंट करा जर तुम्हाला काही डाऊट असेल, तो डाऊटसुद्धा तुमचा क्लिअर होईल. म्हणजे मी सगळीकडून मी सुद्धा जेवढं माझ्याकडनं होईल तेवढं मी प्रयत्न करेल की तुम्हाला सुद्धा शिकवायचा वगैरे. तर हा आहे डिझायनिंगचा पार्ट. तर ज्या ह्यानी आपण रोज काढतो नोझलनी, तर हा रोजचा नोझल आहे आणि मी असं ठरवलं की काहीतरी वेगळी डिझाईन काढावी ह्या केकसाठी. तर मी फ्लावर्स काढले राऊंडवाले. तर ह्याला पण माझा खूप वेळ गेला ह्या डिझायनिंगच्या पार्टला, बट ठीक आहे, मला काहीतरी वेगळं ट्राय करायचं असले की मी करतेच. आणि ज्यावेळेस कस्टमर मला सांगतं की तुझ्या मनाने डिझाईन कर, सो मी काहीतरी वेगळं ट्राय हे नक्कीच करणार, भलेही त्याला किती पण वेळ लागू दे. आणि हा केक कस्टमरला 6:30च्या टायमिंगला हवा होता, सो मी निवांत होते आणि केक पण सेट होणार होता तोपर्यंत. तर हा केक झाल्यानंतर मी मस्त झोप वगैरे झाली माझी आणि नंतर कस्टमरचा मेसेज आला की केकवर असं असं नेम टाकायचं आहे. मग मी झोपेतून वगैरे उठले आणि मग केकवर छान नाव वगैरे टाकून घेतलं.
तोपर्यंत केक पण एकदम मस्त सेट झाला होता. त्यांनी घरी जाऊन पण फ्रीजमध्ये ठेवलाच असेल सेट व्हायला केक, कारण गेले गेले लगेच कोण कट करत नाही. बट काही असतात जे गेले गेले लगेच कट करतात. सो ह्या फ्लावरिंगच्या पार्टलाच थोडासा वेळ गेला. बाकी मग मध्ये मध्ये मी मोदकची डिझाईन वगैरे टाकली होती. आणि हा केक खरंच खूप छान झाला होता. प्लीज तुम्ही सपोर्ट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर वगैरे करा तुमच्या फ्रेंड्समध्ये वगैरे, जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर. आणि मी खरंच गॅरंटीने सांगते आहे की इथून पुढच्या व्लॉग्स आहेत ते खरंच खूप छान येणार आहेत. सो प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करत राहा. तर लास्टला मी फुल व्हिडिओ टाकला आहे आणि हा केक तुम्हालाही नक्की आवडेलच. तर हे फ्लावर्स वगैरे काढून झाल्यानंतर मी मोदक वगैरे टाकले. फ्लावरलाच खरंच खूप म्हणजे खूप वेळ गेला, म्हणजे कंबरसुद्धा दुखायला लागली होती उभं राहून राहून, एवढा वेळ गेला या फ्लावर्सला. कारण ह्याच्या आधी मी हे फ्लावर्सवाला पार्ट कधी काढला नव्हता आणि मला काहीतरी न्यू ट्राय करायचं होतं आणि मी ते केलंच. तर डिझायनिंगचा पार्ट तुम्हाला माहिती आहे की मी तुम्हाला नेहमी टॉप व्ह्यूनेच दाखवते, कारण तुम्हालाही आयडिया येईल आणि तुम्हालाही ही डिझाईन ट्राय करता येईल. तर म्हणजे मी बाकीच्यांसारखं नाही करत की म्हणजे असं कट वगैरे करून माझा व्हिडिओसुद्धा कंटिन्यू चालू असतो. आधीमध्ये फक्त मी करत असते मध्ये मध्ये कट, पण त्याच्यामध्ये पण असं नाही की मी काही माझं सिक्रेट लपून ठेवते आहे. म्हणजे जे काही आहे ते तुमच्यासमोर मी एकदम म्हणजे प्रॉपरली दाखवते आहे तुम्हाला. म्हणजे असं काही लपून नाही ठेवत की माझं हे इन्ग्रेडियंट मी मिस करते आहे, ते मिस करते आहे. नोझल वगैरे पण तुम्हाला सगळे दाखवते. म्हणजे सगळं एकदम प्रॉपरली मी तुम्हाला दाखवते. तर असे व्हिडिओज तुम्हाला कोणाच्या व्लॉग्समध्ये सुद्धा बघायला नाही मिळणार जे आपल्या व्लॉग्समध्ये आहेत. सो प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, खूप सपोर्ट करा, बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा. आणि आता हा आहे केकचा फायनल लुक. ह्याच्यावर मी थोडे बीड्स वगैरे टाकले होते. तर हा कसा वाटला तुम्हाला नक्कीच सांगा आणि असंच सपोर्ट करत राहा. थँक्यू, बाय बाय.